पुढच्या महत्त्वाच्या राजकीय रिपोर्टकडे। महायुतीत भाजपनं आपली ताकद वाढवण्यासाठी आता स्वतंत्रपणे मिशन 125 ची रणनीती आखल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। यासाठी भाजप नेत्यांनी 160 जागा लढवण्याचा अमित शहांच्या बैठकीत आग्रह धरल्याचं बोललं जाते। मात्र यामुळे शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं टेन्शन वाढणार आहे। यावरचा हा विशेष रिपोर्ट। भाजपचं 125 चं मिशन, शिंदे अजितदादांना टेन्शन। भाजपचा 160 जागा लढवण्याचा आग्रह। दादा आणि शिंदेंची 128 जागांवर बोलवण। महायुतीत जागा वाटपावरून मोठी रस्सीखेच होणार आहे, कारण भाजपनं मिशन 125 चा नारा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 125 जागा जिंकण्यासाठी भाजपनं थेट 160 जागा लढवण्याचा आग्रह धरलाय। मुंबई दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसमोरच भाजपच्या नेत्यांनी हा प्रस्ताव मांडल्याचं समजतंय। या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन आणि आमदार पंकजा मुंडे उपस्थित होत्या। गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीत सर्वाधिक स्ट्राइक रेट हा शिंदे गटाचा आहे। मात्र शिंदे गटाच्या यशात भाजपचा मोठा वाटा असल्याचा दावा या बैठकीत भाजप नेत्यांनी केल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। त्यामुळे मिशन 125 साठी भाजपनं विशेष रणनीती आखली आहे। भाजपची विधानसभेत 160 जागा लढवण्याची योजना आहे। 160 पैकी 125 जागा जिंकण्याची रणनीती आहे। 125 पैकी 50 जागांवर भाजपला विजयाची खात्री आहे। इतर 75 जागा जिंकण्याची जबाबदारी प्रमुख नेत्यांवर सोपवण्यात आली आहे। मात्र भाजपच्या या मिशन 125 मुळे शिंदे गट आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीला टेन्शन आलंय। जर भाजपनं 160 जागा लढवल्या तर महायुतीत 128 जागा शिल्लक राहतात। या जागांचं समान वाटप करून शिंदेंच्या शिवसेनेची आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीची प्रत्येकी 64 जागांवर बोलवण करण्यात येणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। जागा वाटपावरती चर्चा होत असतानाच एवढ्याच चर्चा त्या ठिकाणी बरेच झाली की सन्मानपूर्वक जागा वाटप त्या ठिकाणी निश्चितपणाने होईल आणि या संदर्भामध्ये स्वतःच अमितभाई आवश्यकता असेल त्यावेळेला निश्चितपणाने वेळ त्या ठिकाणी देतील। अजित पवारांनी जाहीररित्या 60 जागा लढवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे। त्यामुळे राष्ट्रवादीबाबत तिढा निर्माण होण्याची शक्यता कमी आहे। मात्र लोकसभेत सर्वाधिक यश मिळवणाऱ्या शिंदे गटाला हा फॉर्म्युला मान्य होणार का, की अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या आणखी काही जागा कमी करून शिंदेंची मनधरणी केली जाणार याची उत्सुकता आहे। त्यामुळेच भाजपच्या या मिशनमुळे अजितदादांच्या राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं असणार एवढं नक्की। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।